तर सध्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे। अनेक पक्षांमधले कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करतात। थेट जाऊयात। तर आपण पाहतो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध पक्षांचे प्रवेश करतात। तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात यांच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालेला आहे। तर अनेक महिला कार्यकर्त्या सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। कुणाल भुईटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कुणाल, काय अपडेट्स या पक्षप्रवेशासंदर्भात? एकंदरीत पाहायचं झालं तर आता महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे देखील प्रवेश जे आहेत ते शिवसेनेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातल्या चिक्कोडी तालुक्यातले जे मठाधिपती आहेत त्यांनी आताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे। दत्त गगनगिरी महाराज ध्यान संस्था जी आहे या संस्थेचे हे सर्व मठाधिपती आहेत आणि महाराज आहेत, यांच्यासोबत अनुयायींनी देखील या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रासोबतच आता महाराष्ट्र राज्याबाहेर देखील आता शिवसेनेने हातपाय पसरायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि कर्नाटकातले आता हे पक्षप्रवेश जे आहेत ते ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्नेहा, नक्कीच धन्यवाद कुणाल या सगळ्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दत्त गगनगिरी ध्यान च्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे। तसंच कर्नाटकातील मठाधिपतींचा सुद्धा पक्षप्रवेश होतोय। तर अन्य महाराज आणि अनेक साधू यांनी आपल्या सेवकांसह पक्षप्रवेश केला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये।